नेहमी त्याच पद्धतीने आळू वड्या बनवून कंटाळला आहे का, तर ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवा। त्याच्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, मिरची, थोडीशी जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतली। इथं पावशेरभर बेसन घेतलंय, त्यामध्ये पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि तयार केलेली पेस्ट घालायची आहे। 2 चमचे चिंच गुळाची चटणी घालायची आहे। पाणी घालून याचं चांगलं असं हे पीठ तयार करून घ्यायचं। आता आळूची पानं घेतली आहे, त्यांच्या शिला मी इथं काढून घेतले, थोडंसं लाटणं फिरून घेतलंय, जेणेकरून आपल्याला वड्या नीट बांधता येईल। आता तयार केलेलं पीठ ह्या पानांवर उलटी सुलटी पानं करत व्यवस्थित लावून घ्यायचे। आता ह्याची घट्टसर अशी वडी तयार करून घ्यायची आहे। नंतर इथं मी एका चाळणीला चांगलं तेल लावून घेतलंय, त्यामध्ये ह्या वड्या ठेवून 20 ते 25 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवून द्यायच्यात। ते 25 मिनिटात आपल्या वड्या चांगल्या स्टीम होऊन निघतात। त्याच्या अशा कापा करून घ्यायच्यात आणि गरमागरम तेलात अशा तळून घ्यायच्यात। एकदम वड्या आपल्या तयार होतात, फक्त खूप कमी साहित्यात आणि एकदम टेस्टी लागतात। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।